पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या स्वामी विद्या मंदिराची इमारत दुरुस्तीत मोठा घोटाळा झालाय। त्यामुळे या बांधकामाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। दापचरी दुग्ध विकास प्रकल्पाची इमारत स्वामी विद्या मंदिर संस्थेला भाडे तत्वावर देण्यात आली आहे। गेल्या वर्षी याच इमारतीच्या दुरुस्तीवर 17 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। मात्र एवढा खर्च करूनही इमारतीची पडझड होत असल्यानं हा खर्च नेमका केला कुठं असा सवाल आता स्थानिकांकडून विचारला जातोय। जवळजवळ 17 लाख रुपये या इमारतीवरती खर्च केले। त्याच्यापैकी 9,96,000 पत्रे बसवण्यासाठी खर्च केले आणि बाकीचे 7 लाख रुपये खिडक्या। या खिडक्या आणि दरवाजे जर तुम्ही बघितले तर त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या पूर्वीच्याच खिडक्यांना पत्रे मारलेले आहेत, प्लायवूड मारलेले आहे आणि त्याच्यावरती कलर दिलेला आहे। व्यवस्थित केलेलंच नाहीये ना। पूर्ण बघा ना तुम्ही, जे खिडक्या दरवाजे जे काही लावलेले आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित लावलेलेच नाही आहेत। इथे बसण्यासाठी म्हणजे मला वाटतं जनावरं सुद्धा त्या वर्गात बसू शकत नाही, अशा ठिकाणी मुलांना बसवलं जाते। आज दापचरी प्रकल्प विभागाकडून या शाळेच्या दुरुस्ती खर्चात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। संस्थेला शाळेकडून वर्षाला 50,000 रुपये भाडं मिळतं। मात्र या बदल्यात मोडकळीस आलेल्या वास्तूत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे। हे सर्व देखभालीचं काम आहे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते आमच्या प्रकल्पातलं। तर या संबंधात, या तक्रारी संबंधात जी काय माहिती आहे, अभिप्राय आहेत त्यांचे मी मागितले, ते आल्यानंतर मला याबद्दल मत माझं देता येईल। आता या प्रकरणाची चौकशी कधी होणार आणि यातील दोषींना काय शिक्षा होणार याकडेच इथल्या नागरिकांचं लक्ष लागलंय। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।